नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आनंदाची बातमी आहे. आता जे काही तुमचे अर्ज आहेत ते मंजूर होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. भरपूर जणांचे अर्ज सुद्धा मंजूर झालेले आहेत. त्यांना मेसेज सुद्धा आलेले आहेत. त्यांना अशा प्रकारचे मेसेज सुद्धा आलेले आहेत आणि तसेच त्यांचे अर्ज ऍप मध्ये सुद्धा आता अप्रूव्ह दाखवत आहेत. काही जणांचे इन रिव्ह्यू सुद्धा आलेले आहेत आणि काही जणांचे पेंडिंग सुद्धा आहेत. तुम्ही तुमच्या फॉर्मचे स्टेटस ते ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता. तर लवकरात लवकर आपलं स्टेटस चेक करा. सर्व स्टेटसचे जे काही अर्थ आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो, म्हणजे तुम्हाला कळेल की आपला फॉर्म नक्की कोणत्या स्टेजला आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपला टेलिग्राम ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याला जॉईन करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या छोटे मोठे जे काही अपडेट असतील तुम्हाला भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे का, अप्रूव्ह झालेला आहे का, हे पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलमधून नारी शक्ती दूत ऍप्लिकेशन सर्वात प्रथम अपडेट करून घ्या. अपडेट केल्यानंतर हे ऍप्लिकेशन ओपन करा. ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. ज्या मोबाईलवरती तुम्ही फॉर्म भरलेले आहेत तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर ओटीपी येईल, तो ओटीपी इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करायचं आहे. आता तुम्ही जे काही फॉर्म भरलेले आहेत ते तुम्हाला एका ठिकाणी पाहता येतील. ते आपण कुठे पाहतो, तर 3 नंबरचा ऑप्शन आहे केलेले अर्ज. या 3 नंबरच्या ऑप्शनवरती जायचं आहे. केलेले अर्ज. आता तुम्ही जे काही फॉर्म भरलेले असतील ते इथे तुम्हाला दाखवले जातील. आता मी या नंबरवरती एकच फॉर्म भरलाय, त्यामुळे मला एकच दाखवतोय आणि ते पाहू शकता. जे काही तुमचं नाव आहे, मोबाईल नंबर आहे, स्टेटस आहे, ते दाखवलं जाईल. आणि स्टेटस जर पाहिलं तर आपल्या इथं आता या फॉर्मचं अप्रूव्ह दाखवत आहे. म्हणजे हा जो फॉर्म आहे तो अप्रूव्ह झालेला आहे. आता ज्यांचं स्टेटस जर असं दाखवतंय अप्रूव्ड, तर त्यांना काही करायची गरज नाही. मी हा फॉर्म ओपन करतो. ओपन केल्यानंतर पाहू शकता माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, आणि त्याच्यासमोर अप्रूव्ह दाखवत आहे. अप्रूव्ह दाखवत आहे याचा अर्थ आपला फॉर्म मंजूर झालेला आहे. आपल्याला आता काही करायची गरज नाही. काही दिवसामध्ये जे काही पैसे आहेत ते आपल्या बँक खात्यामध्ये येणार आहेत. तर ज्यांचं अप्रूव्ह दाखवत आहे ते अशा पद्धतीने चेक करू शकता. आता काही जणांचं वेगवेगळ्या पद्धतीने दाखवलं जाईल. तसं इथे पाहू शकता. इथे काही जणांचं स्टेटस पेंडिंग आहे, इथे पहा पेंडिंग. काही जणांचं इन रिव्ह्यू झालेला आहे. आता नवीन जर पाहिलं तर इन रिव्ह्यू हा ऑप्शन आलेला आहे. तर आता सर्वात पहिल्यांदा स्टेटस पेंडिंग आहे. आता या स्टेटस पेंडिंग जर कोणाचं असेल तर त्याचा काय अर्थ होतो ते अगोदर समजून घ्या. त्यानंतर ज्यांचा इन रिव्ह्यू आहे त्याचा काय अर्थ होतो ते सुद्धा मी सांगतो. तर ते पण नीट व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला समजेल. आता ज्यांचं स्टेटस पेंडिंग आहे त्यांना कसं दाखवेल, तर एक फॉर्म ओपन करतो. तर पहा, इन पेंडिंग टू सबमिट अशा पद्धतीने जर तुम्हाला दाखवत असेल तर तुमचा फॉर्म तुम्ही भरलेला आहे, परंतु तो अजून पुढे पाठवण्यात गेला नाही, पुढे पाठवण्यात आला नाही. जेव्हा तो पुढे पाठवला जाईल तेव्हा तो त्याचं जे काही स्टेटस आहे ते रिव्ह्यू मध्ये जाईल आणि रिव्ह्यू नंतर ते अप्रूव्ड होईल. तर अशा पद्धतीने ही प्रोसेस आहे. तर ज्यांचं स्टेटस इन पेंडिंग टू सबमिट आहे तर त्यांनी लक्षात ठेवा, काही दिवसात तुमचं स्टेटस इन रिव्ह्यू मध्ये जाईल आणि इन रिव्ह्यू मधून तुमचं अप्रूव्ड होईल. तर काळजी करू नका, सर्वांचे फॉर्म जे आहेत ते अप्रूव्ड होतील. मी आता दुसरा फॉर्म इथे पहा, स्टेटस आहे इन रिव्ह्यू दाखवतोय. आता हा जो इन रिव्ह्यू आहे हे मी ओपन करून दाखवतो. आता इन रिव्ह्यू म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपला जो फॉर्म आहे तो भरलेला होता, तो आता पुढे पाठवण्यात आलेला आहे. तर आता हा इन रिव्ह्यू जर तुम्हाला दाखवत असेल, आता भरपूर जणांचे इन रिव्ह्यू झालेले आहेत स्टेटस. तर इन रिव्ह्यू याचा अर्थ काय होतो, तुमचा जो फॉर्म आहे तो आता पुढे पाठवण्यात गेलेला आहे, तो आता चेक होईल आणि अप्रूव्ड होईल. तर इथे पहा, आता इन रिव्ह्यू ओपन करतो. इन रिव्ह्यू जसं ओपन करल तर इथे पहा अशा पद्धतीने तुम्हाला निळ्या रंगामध्ये येईल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन रिव्ह्यू. म्हणजे रिव्ह्यू मध्ये आहे, तुमचे कागदपत्रे वगैरे माहिती चेक केली जाईल आणि तुमचा जो फॉर्म आहे तो अप्रूव्ह केला जाईल. तर अशा पद्धतीने वेगवेगळे स्टेटस जे आहेत ते तुम्हाला दाखवलेले आहेत. तर अशा पद्धतीनेच काही जणांना इन रिव्ह्यू आलेला आहे तर त्यांचं आता अप्रूव्ड होऊन जाईल काही दिवसातच. तर त्यांनी काही काळजी करायची गरज नाही. सर्वांचेच फॉर्म अप्रूव्ड होणार आहे, कुणाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर इथे अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. आता काही जणांना जर असं आलं, चुकून काही जणांना असं आलं की रिजेक्टेड दाखवलं तिथं, की मी इथे इन्फॉर्मेशन सांगतोय, रिजेक्टेड दाखवलं चुकून तिथे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना रिजेक्टेड.
रिजेक्टेड याचा अर्थ काय होतो, तुमचा फॉर्म रिजेक्ट केला आहे काही कारणाने, तर तुम्ही पुन्हा फॉर्म भरू शकता. तर ज्यांना रिजेक्टेड आलं त्यांनी पुन्हा फॉर्म भरता येईल. त्यानंतर काही जणांना समजा डिसअप्रूव्ड आलं, डिसअप्रूव्ड असं स्टेट आलं, कॅन एडिट अँड रिसबमिट असं जर आलं, असं पहा, डिसअप्रूव्ड कॅन एडिट अँड सबमिट जर आलं, रिसबमिट आलं, तर तुमच्या फॉर्म मध्ये काही चुका झालेल्या आहेत, तुम्ही जो फॉर्म आहे तो पुन्हा एडिट करून सबमिट करू शकता. तर अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण अपडेट होती. मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.